परत आली. मारत्या सकुताई बोलायला लागल्या. सकुला वाचा आली. आपल्या लाडक्या विठुरायाचं, आपल्यावरचे संकट निवारण करणाऱ्या, आपलं दुखलं खुपलं तर बघणाऱ्या, माईने धावून येणाऱ्या विठुरायाचं घरे पाडतायत. तुम्ही फक्त बघताय. तुमचं काळीज इतकं कठोर झालंच कसं? अरे कितीतरी पिढ्या हा विठुराया आपल्या पाठीशी उभा राहिलाय. मारुती काका, तुमच्या मुलाचे प्राण कोणी वाचवले? या विठुरायानंच ना? कुसुम काकू, तुमच्या धनाला कर्जातून मुक्त कोणी केलं? आपल्या विठुरायानेच ना? काही वर्षापूर्वी महापूर आला होता. आजूबाजूची सगळी गावं वाहून गेली. पण या रावळाच्या आसपासही पाणी आलं नाही. माणसं, गुरंढोरं वाचली. कोणामुळे? आपल्या विठुरायामुळेच ना? आणि आज त्याचाच राहुल कोणीतरी येऊन पाडताय आणि तुम्ही नुसते बघताय. एकूण आठवत नाही आहात का? हे सखो, तुझी पोपटपंची बंद कर आता. झिंगरोबाचं कार्य आहे. यात जर व्यत्यय आणला ना तर परिणाम चांगले होणार नाहीत सांगून ठेवतो. नाही, मी या सगळ्यांना विचारते. कायम पाठीशी उभा राहणाऱ्या या विठुरायाला विसरलात तुम्ही? तुम्हाला ज्यांनी घर दिले त्याच्याच घरावर आज घाण पडताय. त्याचं नाव उद्ध्वस्त व्हायची वेळ आली आणि तुम्ही फक्त मुख गिळून घाबरून तमाशा बघत बसलाय. हे गप्पा बस सखू. शब्द मोडून वाटेल तशी वागू नकोस. दिगूला शब्द दिलायस तू. आधी गुरु झिंगरोबांची क्षमा माग. त्यांच्या शापानं मेलीस ना, सुतक सुद्धा पाळणार नाही तुझ. हे सखो, सांगून ठेवतोय आता आणखीन झिंगरोबाचा अपमान करू नकोस. झिंगरोबाच्या कामात अडथळा आणू नकोस. यो झिंगरोबा आणि इटोबा मधला सामना आहे. तू मध्ये पडू नकस, नाही तर फुकट मरशील. हे रावळास पडणार म्हणजे पडणारच. चल हट बाजूला. नाही होणार, नाही होणार. माझ्या गावकऱ्यांना जागे व्हा. हे आपलं राहुळ आहे. याच्या रक्षणासाठी आपल्याला एकत्र लढायला हवं. हा विठुराया आपला प्राण आहे. या रावळाला धक्काही लागता कामा नये. जास्त बोलशील तर अख्ख्या गावाला भोगावं लागल. चल बाजूला हो. ऐकणार नाहीस तू? मग हो मारायला तयार. ए पाडारो गोळा खाली. या सकू सकट हे राहुल जमीन दोस्त होऊ दे. पाडा. चालेल. या राहुळाच्या पायरीवर विठुरायाच्या चरणी जर मरण आलं ना तर मी वैकुंठी जाईल. पण तसूवरही हलणार नाही. जीवा जीव असेपर्यंत मी या रावळासमोर अशीच उभी राहणार. अरे बघताय काय? पाडा खाली. हे इथे हात
थेरडा इथं कस काय पोचला? मामांजी फरक